रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, मस्तक हे पायावरी व्यवहार करी संतांच्या, व्यवहार करी संतांच्या, व्यवहार करी संतांच्या. वारी विशेष भाग 2. पंढरीची वारी सुरू झाली. वारीचे दिवस आहेत. वारकरी पंढरीकडे निघाले आहेत, काही निघणार आहेत. आणि त्या अनुषंगानं वारी विशेष या आपल्या चिंतन मालिकेमध्ये पहिल्या भागामध्ये आपण चिंतन करताना संपदा सोहळा नावडे जीवाला लागला टकळा पंढरीचा या अभंगावर चिंतन केलं. आणि आज तसाच एक अभंग पंढरपूरच्या दिशेनं ज्या पंढरीनाथाला भेटायचं आहे, त्या पंढरीनाथाच्या नामस्मरणाच्या निमित्तानं त्याच्या नामाचा महिमा, पंढरीचा महिमा, नामाचा महिमा, उपदेश, हे सर्व काही गोष्टी या अभंगामध्ये आल्यात की काय, असा एक अभंग आपल्या समोर ठेवतो आणि त्यावर आपण थोडक्यात चिंतन करणार आहोत. मागेही या अभंगावर मागच्या वर्षी मला वाटतं किंवा त्याच्या आदल्या वर्षी आपण वारी विशेष मध्ये चिंतन केलं होतं. पण आजचं चिंतन थोडंसं वेगळं चिंतन आपण करूया. अभंग असा आहे, स्वल्प वाटे चला जाऊ, स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी, गदारोळे आनंदी, गदारोळे आनंदी, गदारोळे आनंदी. ध्वजा कुचे गरुड टके, ध्वजा कुचे गरुड टके, शृंगार निके करोनी, शृंगार निके करोनी, शृंगार निके करोनी, तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी, गदारोळी आनंदी, तुका म्हणे हेची नीट, तुका म्हणे हेची नीट, जवळी वाट वैकुंठ, जवळी वाट वैकुंठ, जवळी वाट वैकुंठ, तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी, गदारोळे आनंदी, गदारोळे आनंदी, गदारोळे आनंदी. जगद्गुरु श्री संत तुकोबर यांचा हा 4 चरणाचा असा अभंग आहे. ज्या अभंगामध्ये तुकोबाराय उपदेश करतात, पंढरीचा महिमा सांगतात, नामाचा महिमा सांगतात, देवाकडे जायचं तर कसं जायचं ते सांगतात, ती वाट कशी आहे ते सांगतात. या संबंध गोष्टीचा विचार कुठे ना कुठे आलाय. काही ठिकाणी नुसतं उपदेश, दुसऱ्यांना उपदेश असतो, काही ठिकाणी स्वतःला उपदेश असतो, नाही का? काही गोष्टी आपणही कराव्या आणि दुसऱ्यालाही सांगाव्या, काही गोष्टी फक्त दुसऱ्याला सांगाव्या, काही गोष्टी आपण कराव्या पण दुसऱ्याला सांगू नये, काही गोष्टी आपणही करू नये आणि दुसऱ्यालाही सांगू नये. हा अभंग नेमका काय आहे? या अभंगामध्ये नेमकं यातलं काय वैशिष्ट्य आहे आपण बघितलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे, मी कधी सांगितलं सुद्धा असेल या अगोदर, रोग्याला औषध डॉक्टर देतो, रोग्याला सांगतो हे औषध तू घे, ते रोग्याने घ्यायचं, डॉक्टरने घ्यायचं आहे का नाही, फक्त डॉक्टरनी द्यायचं आहे, सांगायचं आहे. बरोबर की नाही? काही ठिकाणी
विष असं आहे, पॉयझन असं आहे, ते आपणही घ्यायचं नाही आणि दुसऱ्यालाही सांगायचं नाही घ्या म्हणून. अशा अनेक काही गोष्टी सांगायच्या असतात, काही गोष्टी सांगायच्या नसतात, काही गोष्टी नुसतं सांगायच्या असतात, काही गोष्टी आपण करायच्या असतात. उपदेशाचे असे अनेक प्रकार आहेत. या अभंगामध्ये तुकोबाराय जो उपदेश करतात किंवा या अभंगाचं मर्म काय आहे? हे बघा, पंढरीपर अभंगामध्ये तुकोबारायांनी आपल्याला पंढरपूरला जायला सांगितल्याचे पण अभंग आहेत. आपण बघतो, आल्यानो संसारा जा रे पंढरपुरा, जा रे पंढरपुरा, म्हणजे हा उपदेश दुसऱ्यांना आहे, नाही का? पंढरीला जा, पंढरीला जा, पंढरीशी जा रे, सर्व सुख घ्या रे, आहे की नाही अभंग? पंढरपूरला जा असं सांगणं म्हणजे तुम्ही जा असा अर्थ होतो. या अभंगामध्ये तुकोबाराय फक्त तुम्हाला, मला, तुम्हाला असं एवढंच मर्यादित न ठेवता तुकोबाराय म्हणतात, हे बघा, पंढरपूरचा पांडुरंग आहे किंवा त्याचं नामस्मरण करायचं आहे तर त्याचं नामस्मरण करा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, तुम्ही करा एवढंच नाही, दुसऱ्याला सांगून मोकळ होतात असं नाही. तुकोबाराय म्हणतात, चला चला म्हणजे माझ्यासोबत चला, माझ्यासोबत चला म्हणजे आपण सर्वांनी मिळून ते आपल्याला करायचं आहे. काय करायचं आहे? चला निघूया, स्वल्प वाटे चला जाऊ, स्वल्प वाटे चला जाऊ, स्वल्प वाटे चला जाऊ, चला जाऊ, चला जाऊ, चला जाऊ म्हणजे मी सुद्धा तुमच्या सोबत येतो असं तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात. स्वल्प वाटे चला जाऊ. आणि महाराज त्या वाटेनं जाऊ म्हणजे काय करायचं? वाचे गाऊ विठ्ठल, वाचे गाऊ विठ्ठल, वाचे गाऊ विठ्ठल, स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. अनेक वाटा आहेत महाराज, योगाच्या वाटा, यज्ञाच्या वाटा, दानाच्या वाटा, जपाच्या वाटा, नाही का? अनेक वाटा आहेत. काही वाटा दुस्तर आहेत, काही वाटा सूक्ष्म आहेत. कर्माचीही वाट आहे. किती सूक्ष्म आहे महाराज कर्म, माहिती आहे ना आपल्याला? आता या पंढरी विशेष भाग चालू आहेत म्हणून खोलात जात नाही, पण कर्माचं किती सूक्ष्म आहे. अहो, असं म्हणतात, संध्या करत असताना पळीत घ्यायचं पाणी किती घेतलं पाहिजे माहिती आहे का? ओम केशवाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. संध्या करताना आपण तर फुरके मारू मारू पाणी घेतो. उन्हाळा असला तरी पळीभर पाणी, काय 2 पळ्या पाणी, केशवाय नमः, चालत नाही. किती पाणी घ्यावं याचं सुद्धा शास्त्र आहे महाराज. किती कर्म कठीण आहे. तेव्हा काही साधनं सूक्ष्म आहेत, काही साधनं कठीण आहेत. जप तप करणं, यज्ञ करणं सोपं आहे का? यज्ञ करायचं आहे, सनफ्लॉवर तूप चालते का? जाऊ द्या, असू द्या, मोठा विस्तार खूप होईल, मला जायचं नाही तिकडे. मी का सांगतो आहे, हे काही मार्ग सूक्ष्म आहे, काही मार्ग दुस्तर आहे. पण तुकोबाराय या अभंगातून जो मार्ग सांगतात ना, तो आपल्याला स्वल्प मार्ग सांगतात, सोपा मार्ग सांगतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात, चला माझ्यासोबत, स्वल्प वाटे चला जाऊ, स्वल्प वाटे चला जाऊ. महाराज ठीक आहे, या वाटेने आपण जाऊ, पण का हो, काय करावं लागेल त्या वाटेने? रस्त्याला जाऊन आम्हाला जप तप यज्ञ याग साधना काय? महाराज म्हणतात काही करायचं नाही, फक्त एकच करायचं, वाचे गाऊ विठ्ठल, वाचे गाऊ विठ्ठल, वाचे गाऊ विठ्ठल, स्वल्प वाटे चला जाऊ, स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. स्वल्प वाट, सोपी वाट कोणती असेल तर नामस्मरण ही सोपी वाट आहे. आणि
हे बघा, मला एकाने विचारला हा अभंग पंढरीपर आहे का? आता मला सांगता येणार नाही हा पंढरीपर आहे, उपदेशपर आहे, नामपर आहे. पण या अभंगाचा समग्र विचार केला तर अभंग प्रत्येक प्रकरणात बसेल असं मला वाटतंय. नामपर काय? वाचे गाऊ विठ्ठल. उपदेशपर काय? स्वल्प वाटे चला जाऊ. पंढरीपर काय? वाट दाखवली आहे ना, वैकुंठाची वाट आहे. वैकुंठ म्हणजे आमचं पंढरपूर वैकुंठ आहे की नाही? कारण वैकुंठा जावया तपाची सायास अनेक अभंग आपल्याला माहित आहे. भूवैकुंठ पंढरपूर आहे, म्हणून भूवैकुंठ पंढरपुराला पंढरीनाथाच्या दर्शनाला जाणं, त्याचं नामस्मरण करत जाणं म्हणजे स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. तुकोबारा म्हणतात, चला नुसतं तुम्ही जा असं म्हणत नाही तर आपण जाऊ असं म्हणतात. हे संतांचं मोठेपण आहे. आणि तुम्हाला सांगू, आजही तुकाराम महाराज, आजही माऊली ज्ञानोबाराय, आजही शांती ब्रह्म एकनाथ महाराज, आजही आदिशक्ती मुक्ताबाई, आजही सर्व संत, हे बघा, ज्यांना ज्यांना आम्ही संत म्हणतो ना, नवे नवे, मी तर त्याही पुढे जाऊन सांगेल, जे पंढरपूरला जातात तेच संत. ज्यांना ज्यांना आम्ही संत म्हणतो ते सर्व आजही पंढरपूरला जातात. तुकोबारा जातात की नाही? आता काही 7-8 जुलैला निघणार आहे तुकोबारा पंढरपूरला, माऊली ज्ञानोबाराय निघणार, आमचे नाथराय निघणार. का सांगतोय? स्वल्प वाटे चला जाऊ. फक्त तुम्ही जा असं म्हणत नाही, ते स्वतः आजही दिंडी समागमे आणि पालखी समागमे असतात. काय सांगावं महाराज. म्हणून तुकोबारा या हा अभंगाचा थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे. मी जसं तुम्हाला सांगितलं, मागे मी यावर चिंतन केलं होतं. ते चिंतन वेगळं, आजचं चिंतन वेगळं. उद्या जर या अभंगावर मी चिंतन केलं तर ते वेगळं. दुसऱ्या कोण्या महाराजांनी चिंतन केलं ते वेगळं. अभंगाचं वैशिष्ट्यच तर ते आहे. प्रत्येक वेळेस त्या अभंगाचं वेगळं चिंतन आपल्याला करता येईल. असो, तुकोबारा म्हणतात, चला स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. विठ्ठलाचं नामस्मरण करू. महाराज, कोणाकोणाला घ्यायचं? आता पंढरपूरला जायचं, विठ्ठलाचं नामस्मरण करायचं, किंवा नाम चिंतनाला लागायचं, नामसाधना करायची, देवाचं नामस्मरण करायचं, भक्ती मार्गाला करायचं. कोण कोण आणि कसं? कन्हत कुन्हत, जीवावर येत, बळजबरीनं कसं करायचं? कारण आम्ही परमार्थ करतो, पण आमचा कन्हत कुन्हत असतो की नाही? घरी पूजा करतो आम्ही, पण कशी? जबरदस्तीनं. करायची म्हणून करायची, वारी करायची म्हणून करायची, चंद्रभागेचं स्नान करायचं म्हणून करायचं, अधिक महिन्यात काहीतरी करायचं म्हणून करायचं, मंदिरात दान धर्म करायचं म्हणून करायचं. आम्ही कन्हत कुन्हत कुथत, आमचा परमार्थ असा आहे. पण तू कोराय म्हणतात, नाही ना बाबा, तसा नाही परमार्थ करायचा. आपण काय करू? तुम्ही आणि आम्ही दोघां मिळून खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, तुम्ही आम्ही खेळीमेळी, 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 गदारोळे आनंदी. आनंदाने परमार्थ करायचं. वारी करायची आहे ना, मग आनंदाने करायची. पंढरपूरला जायचं ना, आनंदाने जायचं. खेळीमेळी वातावरणात जायचं. तुकोबारा म्हणतात, नाही, तुम्ही आणि आम्ही, आपण सर्वांनी मिळून पंढरपूरला जाऊ, वैकुंठाला जाऊ, नामचिंतनाला जाऊ, सप्त्याला जाऊ, नामसाधना करायला जाऊ, परमार्थ करायला जाऊ, पारायण करायला जाऊ. कोण कोण? तुम्ही आणि आम्ही, तुम्ही आम्ही खेळीमेळी. आता बघा, भरपूर चिंतन आहे. यातला तुम्ही कोण, आम्ही कोण, याचा जर विचार केला, आम्ही म्हणजे कोण? तुकोबारा म्हणतात आम्ही. आता सांगू का? तुकोबारा यांचेच अभंग जर तुम्ही बघितले तर आपल्या लक्षात येईल, इथे आम्ही म्हणजे कोण आहे. तुकोबारा स्वतःला आम्ही ज्या वेळेस म्हणतात, तेव्हा तुकोबारांचे अभंग आपल्याला आठवता येईल किंवा त्यातून बोध होईल. तुकोबारा म्हणतात आम्ही, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी,
आलो याची कारणाशी, आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी, बोलिले ते ऋषी, सात भावे सात भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग, झाडू संत. मी का सांगितलं हे प्रमाण आपल्या लक्षात आलं का? अभंगामध्ये तुम्ही आम्ही खेळीमेळी म्हटलं तर आम्ही कोण? तर आम्ही वैकुंठवासी. आणखी दुसरं प्रमाण सांगू का? आम्ही शब्दासाठी सांगतो ना, आम्ही ज्याचे दास, आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास. आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरी वास. आम्ही ज्याचे दास आहो, आम्ही ज्याचे भक्त आहो, आम्ही ज्याचे शिष्य आहो, आम्ही ज्याचे पाईक आहो. तो कुठे राहतो? तर पंढरपूरला राहतो. जो पंढरपूरला राहतो त्याचे दास ते आम्ही. तुम्ही आम्ही खेळीमेळी. आम्ही बाबतीत मी सांगतोय का हो महाराज, म्हणजे आम्ही शब्द हा संतांना त्या ठिकाणी लागू होतो, तुकोबारायांना लागू होतो. आणि आम्ही शब्दाची व्याख्या तुकोबारायांनी स्पष्ट सांगितली की आम्ही ज्याचे दास, त्याचा त्याचा पंढरी वास. का हो? हे बरोबर आहे तुमचं, पण मग तुम्ही कोण? तुकोबाराय म्हणतात, अरे जे भगवत भक्त आहेत, ज्यांच्या मनामध्ये इच्छा झाली की पांडुरंगाला भेटायचं, ते तुम्ही सुद्धा संत आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पथित कीर्तिवानू, कीर्तिवानू. मी का सांगतोय आम्ही आणि तुम्ही हे दोन शब्द? या दोन शब्दाचा जर आपण थोडासा आणखी उहापोह करायचं ठरला तर आपल्याला हे प्रमाण बघावे लागतील. असो, तुकोबाराय म्हणतात तुम्ही आम्ही खेळीमेळी. तुम्ही आणि आम्ही खेळीमेळी. दिंडीमध्ये, पालखीमध्ये, पालखीसोबत दिंडी समोर जे वारकरी जातात ते एक दुसऱ्याला त्या ठिकाणी कमी आणि जास्त समजण्याचं कारण नाही. आम्ही म्हणजे आम्ही वैकुंठवासी, तुम्ही म्हणजे तुम्ही संत माय बाप कृपावंत, अशी भावना संत महात्मे करतात आणि ते वारीमध्ये होत असते. म्हणूनच महाराज म्हणतात ना, पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका. तिथे जातीचा अभिमान नाही, तिथे धर्माचा अभिमान नाही, तिथे संपत्तीचा अभिमान नाही, तिथे आपल्या पुरुष आणि नारी याचा अभिमान नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, तिथे भेदभाव नाही महाराज. उंच नीच काही नेणे भगवंत, ही वृत्ती जिथे होते त्याला त्या ठिकाणी तुम्ही आम्ही खेळीमेळी. आणि मग जेव्हा तुम्ही आणि आम्ही हे वेगळे नाही ही भावना होते, किंवा तुमच्यातली उणीव आम्हाला दिसत नाही, तुमच्यातलं श्रेष्ठत्व नाही, उणीव नाही, आम्ही आणि तुम्ही सारखे हो, अशी भावना जेव्हा होते ना, तेव्हा त्या खेळामध्ये मजा येते. आणि खेळामध्ये मजा येऊन आनंद सुद्धा येतो. तुम्ही आम्ही खेळीमेळी, गदारोळे आनंदे. मी आता आम्ही शब्दावर बरंच काही सांगू शकतो. तुकोबारायांचं मी आम्ही वैकुंठवासी सांगितलं, आम्ही ज्याचे दास सांगितलं, आणि मग तुम्ही आणि आम्ही एक झाल्यानंतर आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. काय सांगू महाराज? तेव्हा असे तुम्ही आणि आम्ही म्हणजे संत आणि सर्व साधक म्हणजे सर्व वारकरी एकत्र झाले की मग तुकोबाराय म्हणतात तुम्ही आम्ही खेळीमेळी, गदारोळे आनंदे. आणि गदारोळे आनंदे, तुम्ही आम्ही खेळीमेळी हा विचार झाल्यानंतर मग स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. स्वल्प वाटेनं जायचं, आणि स्वल्प वाटेनं जात असताना वाचे गाऊ विठ्ठल. आणि मग तुम्ही आम्ही खेळीमेळी, गदारोळी आनंदे. आणि मग पंढरपूरला जाताना भगवंताचं नामस्मरण घेत जाताना काय करायचं? तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, ध्वजा कुचे गरुड टके, ध्वजा कुचे गरुड टके, शृंगारानिके करुणी. ध्वज म्हणजे आपल्याला माहिती आहे झेंडे, पताका. झेंडे पताका घेतल्या जातात. गरुड टक्के आपल्याला माहिती आहेत.
शृंगार करून त्या ठिकाणी पालखीच्या बरोबर दिंड्या घेऊन जातात. कुंचे म्हणजे कुंचे झेंडे आपल्याला माहिती आहे. कुंचे पताकाचे भार, कुंचे पताकाचे भार. पताका कुंचे गरुड टके घेऊन पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला त्या ठिकाणी पंढरपूरला जायचं आणि सर्वांनी मिळून जायचं. त्या तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे आणि काहू. हे जायचं कशाला? आपल्या जीवनाचं सार्थक कशामुळे आहे? तर आपल्याला वैकुंठ प्राप्त झालं पाहिजे, मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे, वैकुंठ पाहिजे, काय पाहिजे, देव पाहिजे, हे सर्व पाहिजे ना. मग यासाठी एवढा सोपा मार्ग आहे. तुम्ही म्हणता स्वल्प वाटेने जाऊ, म्हणजे दुस्तर मार्ग नाही, सूक्ष्म मार्ग नाही. आणि नुसतं विठ्ठल विठ्ठल केले. माऊली ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, भानुदास एकनाथ, विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी एवढं म्हटल्याने आपलं म्हणजे इष्ट साध्य होईल का? बरं, तुम्ही काही गंभीर बिलकुलच नाही. मला योगा करायचा आहे, मला यज्ञ करायचा आहे, याग करायचा आहे, मग गंभीर मुद्रेमध्ये देवाचं ध्यान वगैरे गंभीर व्हावं लागतं की परमार्थामध्ये? ते नाही. तुम्ही तर म्हणतात खेळी मेळी आनंदानं स्वल्प वाटे देवाचं नाव घेऊन, याने काय प्राप्त काय होणार आहे? तुकोबाराय म्हणतात, अरे हीच वैकुंठाची वाट आहे. खरंच महाराज, पण बरोबर आहे ना ही वाट? नाहीतर आम्ही यात गुंतून जायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं, स्वल्प वाटेनं जायचं, आणि दुसरी कुठली वाट? तुकोबाराय म्हणतात दुसऱ्या वाटा असतील, बऱ्याच असतील, पण योग्य सुबक आणि नीट वाट फक्त आणि फक्त हेच आहे. तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा, जवळी वाट वैकुंठा, जवळी वाट वैकुंठा. तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा, जवळी वाट वैकुंठा, जवळी वाट वैकुंठा. अर्थात हीच नीट आणि सोपी वाट आहे वैकुंठाला जाण्याची, म्हणजे पंढरीला जाण्याची. म्हणून तुकोबाराय सर्वांना म्हणतात, चला. कुठे चला? स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. अर्थात वारी विशेष पंढरीच्या वारीच्या निमित्तानं आपली ही चिंतन मालिका चालू आहे. आपल्याला जसं शक्य आहे तसं आपण चिंतन करतो आहोत. आजच्या स्वल्प वाटे चला जाऊ या अभंगावर आपण चिंतन केलं. जसं माझ्या बुद्धीला झेपेल, जसं मला समजेल त्या पद्धतीनं आपण चिंतन करतो आहोत. आज दुसऱ्या भागातली सेवा आपण इथे थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये वारी विशेष भाग 3 मध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी आणि पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.